वरवंटी या गावामध्ये सोयाबीन पासून दूध बनवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे। SSPच्या वतीनं हा प्रशिक्षण कार्यक्रम चालू आहे। प्रशिक्षणाच्या 9व्या दिवशी इथल्या महिलांना सोयाबीन प्रक्रिया करून दाखवण्यात येत आहे। सध्या दूध बनवण्याचं प्रॅक्टिकल चालू केलेलं आहे। ह्याच्यामध्ये पहिल्यांदा 8 तास सोयाबीन भिजत टाकलं, नंतर त्याला बाजूला काढलं, बाजूला काढल्यानंतर त्याची हातानं साल काढून घेतली, नंतर लोण्या इतकं मऊ होईपर्यंत थोडं थोडं पाणी टाकून क्रश करून घेतलं। त्याच्यानंतर त्याची जे ओकारा तयार झाला त्या ओकाऱ्यामध्ये 8 पट पाणी टाकलं आणि आता शिजवून घेतोय। 10-15 मिनिटांमध्ये ह्याला शिजलं की हे सोयाबीनचं दूध तयार होतं। गाळून घ्यायचं आहे। जे दूध खाली जे पांढरा पदार्थ पडेल ते दूध तयार होईल। त्याच्यानंतर वर जो पुरचुंडीमध्ये येणारा भाग जो आहे तो ओकारा असेल, त्याच्यापासूनही वेगवेगळे पदार्थ बनवता येतात। पुढे दूध बनलं तर त्याचं पनीर बनवता येईल। पनीर बनवलं की त्याच्यापासून पुढे आपल्याला कलाकंद सुद्धा बनवता येईल। अशा पद्धतीनं दही बनवता येईल। दही बनवलं की त्याचा चक्का काढता येईल। चक्का काढलं की त्याचा आपल्याला श्रीखंड सुद्धा तयार करता येईल। ओकाऱ्यापासून भुर्जीही तयार करता येते, पुरणपोळीही करता येते। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मध्ये साखर वगैरे मिसळून किंवा फ्लेवर देऊन लहान लेकरांना श्रीखंडासारखा तो पदार्थ खायलाही देता येतो। ज्या पद्धतीनं आपल्याला पदार्थ बनवायचा आहे त्या पद्धतीनं बनवता येतो। तर आता हे दूध बनवून घ्यायची प्रक्रिया चालू झालेली आहे। एकसारखं हलवायचं आहे, बुडाला लागणार नाही या पद्धतीनं याला ढवळायचं आहे। खाली बुडाला लागू नये, बुडाच्या बाहेर येऊ नये याच्यासाठी काळजी घ्यायची आहे आणि हळूहळू एकसारखं न थकता याला हलवून राहायचं आहे। बोला आता।